Hello students, today's lecture we will discuss about seed technology. In this session, the next topic is marketing organization. मार्केटिंग सीड मार्केटिंग काय आहे, त्यानंतर मार्केटिंग स्ट्रक्चर काय आहे, ओके, हे आपण बघितलं. त्यानंतर आता नेक्स्ट टॉपिक आहे मार्केटिंग ऑर्गनायझेशन. मग ॲक्च्युअल मार्केटिंग ऑर्गनायझेशन कसं केलं जातं हे आपण पाहूया आता. त्यामध्ये देर आर नंबर ऑफ पॉसिबल वेज इन विच मार्केटिंग नेटवर्क कुड बी ऑर्गनाइज. मग ते मार्केटिंग ऑर्गनायझेशनसाठी एक मार्केटिंग नेटवर्क तिथं फॉर्मेशन झालेलं असेल. मग कस्टमर टू रिलेटर्स, टू प्रोड्युसर्स, टू फार्मर्स किंवा जे सप्लायर्स असतील, ट्रान्सपोर्टर्स असतील, यांच्या सगळ्यांचं मिळून ते काय झालेलं असेल, एक नेटवर्क फॉर्मेशन झालेलं असेल मार्केटिंग ऑर्गनायझेशनसाठी. मग नंबर ऑफ पॉसिबल वेज असं म्हटलेलं आहे मार्केटिंग नेटवर्क कुड बी ऑर्गनाइज. मग नंबर ऑफ नेटवर्कने काय झालेले आहे किंवा कन्सेप्टने हे काय मार्केटिंग ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर फॉर्मेशन झालेलं आहे. द सिम्पलेस्ट अँड मोस्ट इफिशियंट सिस्टीम इज टू बी इस्टॅब्लिश सेंट्रल मार्केटिंग सेल रिजनल ऑफिसेस इन एंड यूज एरियाज. ओके, मग याच्यामध्ये काय झालेलं आहे, सेंट्रल मार्केटिंग सेल स्ट्रक्चर जे असेल किंवा सेंट्रल मार्केटिंग सेल ऑर्गनायझेशन किंवा रिजनल ऑफिसेस असतील, यांचं त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, रोल त्यांनी प्ले केलेला आहे किंवा त्यांचा रोल त्या प्ले करतात. द रिटेल सेल कुड बी ऑर्गनाइज आयदर बाय अपॉइंटिंग डिस्ट्रीब्युटर डीलर्स सच ॲज अ प्रायव्हेटली डीलर्स. मग याच्यामध्ये कोण कोण येतं, त्यामध्ये आहे अपॉइंटिंग डिस्ट्रीब्युटर्स, म्हणजे जे डिस्ट्रीब्युटर्स आपण अपॉइंट केलेले आहेत किंवा ज्यांना आपण बोलवलेलं आहे किंवा ज्यांना आपण फिक्स केलेलं आहे सीड डिलिव्हर करण्यासाठी किंवा सीड प्रोड्यूस करण्यासाठी किंवा सीड मार्केटिंग काय करण्यासाठी, प्रोव्हाइड करण्यासाठी. ओके, मग त्यानंतर काय, डीलर्स सच ॲज अ प्रायव्हेट डीलर्स. मग डीलर्स पण असू शकतात, मग प्रायव्हेट डीलर्स असतील, मग जे फार्मर्स असतील, जे प्रोड्युसर्स असतील, ते काय करतील, स्वतः ते सीड फॉर्मेशन करून ते डायरेक्टली काय करू शकतात, मार्केटिंग करू शकतात. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघितलं तर स्ट्रक्चर ऑफ मार्केटिंग, त्यामध्ये फार्मर टू फार्मर कसं एकमेकांना काय करतात, रिप्लेसमेंट करू शकतात. मग पैशाने रिप्लेसमेंट करू शकतात किंवा एक्सचेंज ऑफर देऊन ते काय करू शकतात, रिप्लेसमेंट करू शकतात. दिस इज अ प्रायव्हेट डीलर्स. Cooperative agro sales service centers etc. by opening सीड कंपनी कॉर्पोरेशन ओन सेल पॉईंट्स. ओके, मग याच्यामध्ये काय कोऑपरेटिव्स आहेत. कोऑपरेटिव्स म्हणजेच काय, लिमिटेड कंपनीज किंवा लिमिटेड इन्स्टिट्यूट्स असतील, ते सुद्धा काय करू शकतात, मार्केटिंग ऑर्गनायझेशनमध्ये त्यांचा रोल प्ले करू शकतात. म्हणजे काय, त्यांनी जर म्हणजे प्रोडक्शन असेल ते प्रोडक्शन पुढं फॉरवर्ड केलंच नाही किंवा कॅरी केलंच नाही, तर नेक्स्ट कन्सेप्ट किंवा नेक्स्ट स्टेप जे आहे मार्केटिंगमध्ये ते काय होणार नाही, पुढं फॉलो होणार नाही. मग त्यामध्ये ॲग्रो सेल सर्व्हिस सेंटर्स पण आहेत. मग ते काय करतात, ओपनिंग सीड कंपनी कॉर्पोरेशन ओन सेल्स पॉईंट्स, एवढं काय त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड केलेलं आहे. देन द सेंट्रल मार्केटिंग सेल इज रेस्पॉन्सिबल फॉर प्लॅनिंग अपॉइंटमेंट ऑफ डीलर्स डिस्ट्रीब्युटर्स. मग त्याचे जे रिस्पॉन्सिबल पर्सन्स असतील किंवा रेस्पॉन्सिबल फॅकल्टीज असतील किंवा त्यांचे जे ऑथराइज्ड पर्सन्स असतील, मग त्याच्या थ्रू हे काय करतात, अपॉइंटमेंट ऑफ डीलर्स किंवा डिस्ट्रीब्युटर, मग त्याची अपॉइंटमेंटचा प्लॅन केला जातो आणि मग सेंट्रल मार्केटिंग सेल हे रिस्पॉन्सिबल काय करतात, त्यांचं काम करतात. सीड मुवमेंट मार्केटिंग इंटेलिजन्स रिसर्च प्रायझिंग प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज फायनान्सिंग अँड रेकॉर्ड किपिंग. मग ते काय करतात, त्याचं मार्केटिंग केलं जातं, त्यानंतर रिसर्च प्रायझिंग केलं आहे, त्याच्यानंतर प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज आहेत. प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज म्हणजेच काय, त्या सीडमध्ये काय त्यांच्या ॲक्टिव्हिटीज असतील, चेंजेस असतील, त्या चेंजेस ते करून घेतात. त्यानंतर फायनान्शियल रेकॉर्ड जे असेल ते रेकॉर्ड मेंटेन करतात, कीप करून ठेवतात, म्हणजे त्यांच्याकडे सेव्ह करून ठेवतात की कोणतं सीड कधी दिलेलं आहे, कोणत्या सीडची काय व्हायबिलिटी आहे किंवा काय त्याची कॅपॅसिटी आहे, हे सगळं ते मेन्शन करूनच ते काय करतात, सीडचं मार्केटिंग केलं जातं. मग हे ऑर्गनायझेशनमध्ये येतं. मग रिसर्च असतील किंवा प्रायझिंग प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज पण त्याच्यामध्ये वर्कआउट करतात. द रिजनल ऑफिसेस आर रेस्पॉन्सिबल फॉर सीड सप्लाय अँड प्रमोशनल मटेरियल्स टू डीलर्स टू डिस्ट्रीब्युटर्स. मग ते करतात रेस्पॉन्सिबल
रेस्पॉन्सिबल सीड सप्लाय करतात. त्यानंतर प्रमोशनल मटेरियल्स टू डीलर्स. मग डीलर्स हे जे आहेत किंवा ते डिस्ट्रीब्युटर्स जे आहेत ते काय करतात, ट्रेनिंग ऑफ सीड डीलर्स. मग त्या सीड डीलर्स जे असतील त्या डीलर्सला काय करतात, ते ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात आणि डिस्ट्रीब्युटरला काय करतात, ते सीड प्रोव्हाइड करतात आणि सीड प्रोव्हाइड केल्यानंतर ते त्यांचं वर्कआउट तिथं केलं जातं. देन ट्रेनिंग ऑफ सीड डीलर्स, एक्सपान्शन इन टू न्यू मार्केट एरियाज, पब्लिसिटी अँड एक्सक्युशन ऑफ प्रमोशनल प्रोग्रॅमर्स. ओके, मग त्याचे काही प्रमोशनल प्रोग्रॅमर्स असतील किंवा जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांची काय केले जाते, पब्लिसिटी केली जाते किंवा जे न्यू सीड्स डेव्हलप झालेले आहेत, चांगल्या क्वालिटीचे सीड्स असतील तर त्याची काय केली जाते, पब्लिसिटी केली जाते, जेणेकरून त्याचं काय होईल, मार्केटिंग व्यवस्थित होईल. दिस इज अ ऑर्गनायझेशन. मग हे त्याचा ऑर्गनायझेशनचा एक पार्ट आहे. मग त्या डीलर्सला किंवा त्या मार्केट एरियाजमध्ये काय, जेव्हा त्या मार्केट एरियामध्ये ज्या सीडची काय असेल डिमांड असेल ते सीड्स काय केलं जातं, तिथं सप्लाय केलं जातं आणि प्रोव्हाइड केलं जातं फॉर कस्टमर्स. ओके, मग काही त्याचे प्रमोशनल प्रोग्रामर्स असतील किंवा पब्लिसिटी हे जे आहे हे सुद्धा तिथं काय केलं जातं, अवेलेबल केलं जातं. देन प्रमोशनल मीडिया. मग काय तो प्रमोशनल मीडिया आहे किंवा पब्लिसिटी करण्याचा मीडिया आहे. मग न्यूजपेपर थ्रू काय केले जाते, पब्लिसिटी केली जाते. सिनेमा स्लाईड्स असतील, मग ॲडव्हर्टाईज आपण त्याला म्हणू शकतो, त्याच्या ज्या स्लाईड्स असतील ते तिथं काय केलं जातं, क्रिएट केलं जातं. देन हर्डिंग्स, त्यानंतर रेडिओ, मेल्स, फील्ड डेमॉन्स्ट्रेशन्स, अशा प्रकारे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, नंबर ऑफ त्या प्रमोशनल मीडिया जी असेल मग त्या मीडिया थ्रू काय केलं जातं, त्याची पब्लिसिटी केली जाते. देन फॅक्टर्स अफेक्टिंग द सीड मार्केटिंग. मग सीड मार्केटिंगसाठी काय काय फॅक्टर्स आहेत आणि काय फॅक्टर्स याच्यावरती अफेक्ट करतात किंवा काय त्यांचं रोल प्ले करतात. सीड मार्केटिंग इज ग्रेटली अफेक्टेड बाय फॉलोइंग फॅक्टर्स. मग काय त्याचे फॅक्टर्स आहेत, मग क्लिअर कट पॉलिसी. मग क्लिअर कट पॉलिसी म्हणजेच काय, त्यांची जी पॉलिसी असेल काय त्यांची ठरवून दिलेली ती पॉलिसी काय करणं, डिस्ट्रीब्यूट करणं आणि त्या ओनर असेल किंवा प्रोड्युसर असेल त्याच्याशी काय करणं, हे डिस्कस करणं. अवेलेबिलिटी ऑफ वेल आयडेंटिफाईड अँड अडॅप्टेड व्हरायटीज. मग अडॅप्टेड व्हरायटीज किंवा ज्या न्यू व्हरायटीज डेव्हलप झालेल्या आहेत त्या न्यू व्हरायटीचं काय करणं, तिथं डिस्ट्रीब्युशन करणं, त्यांची पब्लिसिटी करणं, हे सीड मार्केटिंगवरती फॅक्टर्स अफेक्ट करतात. मग ती व्हरायटी जर व्यवस्थित असेल, वेल डेव्हलप असेल, गुड प्रोडक्शन देणारे असेल, वेल प्रोडक्शन देणारे असेल तरच ती व्हरायटी काय होईल, तिथं सेल होईल. त्यानंतर ॲडिक्वेट प्रोडक्शन, ऑफिशियल प्रोग्राम, डिमांड फॉरकास्ट, मार्केट इंटेलिजन्स, एवढे सगळे जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स मार्केटिंगवरती काय करतात, अफेक्ट करतात. मग ऑफिशियल प्रोग्राम्स असतील, मग ऑफिशियल प्रोग्राममध्ये काय त्यांचं जे सेमिनार्स आपण त्याला म्हणू शकतो किंवा काही ते वर्कशॉप्स असतील ते तिथं काय केले जातात, अटेंड केले जातात किंवा क्रिएट केले जातात. डिमांड फॉरकास्ट. मग डिमांड फॉरकास्ट म्हणजेच काय, त्या एरियामध्ये त्या जिथं आपल्याला हे मार्केटिंग करायचं आहे मग त्या एरियामध्ये सध्या काय डिमांड आहे किंवा काय प्रिकॉशन्स घ्यावे लागतील त्या डिमांडसाठी किंवा काय त्या ओनरची किंवा प्रोड्युसरची काय कमतरता आहे किंवा काय त्यांची मागणी आहे, काय त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळं लक्षात घेऊनच तिथं सीड मार्केटिंग काय केली जाते, अवेलेबल केली जाते. म्हणजेच हे तर सध्या फॅक्टर्स काय करतात त्याच्यावरती अफेक्ट करतात. मार्केट इंटेलिजन्स. तर मार्केट इंटेलिजन्स म्हणजेच काय, त्याच्यामध्ये काय केलं जाईल, मग त्या जे फार्मर्स असतील किंवा प्रोड्युसर्स असतील त्यांना ते सीड घेण्यासाठी त्यांचं जे इम्पॉर्टन्स आहे त्या सीडचं किंवा त्यांना काय क्रॉपचं जे प्रोडक्शन द्यायचं आहे त्या प्रोडक्शनचं त्यांना काय दिलं पाहिजे, आपण वेल इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. त्याच्या थ्रू ते काय करतील, त्यांचं डिसिजन काय करतील, फिक्स करतील आणि आपण जे सीड मार्केटिंगसाठी आणलेलं आहे ते मार्केटिंग इंटेलिजन्सनं तिथं यूज करता येईल. जर आपल्याला ते स्किल डेव्हलप, जर ते स्किलच नसेल त्यांना पटवून सांगणे, जर आपलं मार्केट जे आहे मार्केटिंगचं स्किल आहे ते जर आपलं यूज झालं नाही किंवा आपण ते वेल प्रेफरन्स दिला नाही किंवा इम्प्रेशन केलं नाही तर ते काय होणार नाही, आपलं व्यवस्थित तिथं सीड सेल होणार नाही. ओके, तो एक फॅक्टर त्याच्यावरती अफेक्ट करेल. त्यानंतर द नेक्स्ट ट्रान्सपोर्ट अँड स्टोरेज अरेंजमेंट. मग ट्रान्सपोर्ट अँड स्टोरेज अरेंजमेंट ही कशी आहे किंवा याचं सगळं जे ऑर्गनायझेशन असेल हे मार्केटिंग ऑर्गनायझेशनमध्ये येतं. मग ट्रान्सपोर्ट व्यवस्थित असेल किंवा स्टोरेज अरेंजमेंट व्यवस्थित असेल तर मार्केटिंगसाठी काय येत नाही, तिथं प्रॉब्लेम येत नाही. जरी तो माल किंवा ते जे सीड लॉट ऑफ सीड्स असतील ते जरी
लवकर मार्केटिंग झाले नाही तर आपण काय करू शकतो, त्याला स्टोअर करण्यासाठी त्याचं अरेंजमेंट असला पाहिजे. नेचर ऑफ प्रोडक्ट, मग त्या प्रोडक्टचं नेचर कसं आहे, ते किती दिवस टिकू शकतं नाही का, किती दिवस ते किपिंग कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे, होल्डिंग कॅपॅसिटी आहे, ते सगळं विचार करूनच तिथं काय केलं जातं, त्याचं मार्केटिंगसाठी त्याला अवेलेबल केलं जाईल. क्वालिटी कंट्रोल प्रोग्राम, मग त्याची क्वालिटी जी आहे ती कंट्रोल करण्यासाठी किंवा क्वालिटी इम्प्रूव्ह कशी करता येईल अजून, हे सगळं तिथं चेकआउट केलं जातं. म्हणजे हे फॅक्टर्स त्याच्यावरती अफेक्ट करतात. मग ते जे आपण प्रोडक्शन देणार आहोत ते प्रोडक्शन किती क्वालिटीचं आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे का, हे चेक करूनच तिथं काय केलं जाईल, सिलेक्टेबल मार्केटिंग केली जाईल. त्यानंतर पब्लिसिटी, जर त्या प्रोडक्शनची आपण व्यवस्थित पब्लिसिटी केलेली असेल किंवा ऑलरेडी जर झालेली असेल तर ते मार्केटिंगसाठी काय होणार नाही, आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. मग त्यासाठी पब्लिसिटी करणं हे सुद्धा आवश्यक आहे. जर पब्लिसिटी झालेलीच नसेल तर ते काय होणार नाही, सेल होणार नाही. देन फायनान्शियल रिवॉर्ड्स, मग फायनान्शियल रिवॉर्ड्स म्हणजेच काय, त्याच्यामध्ये त्यांना काही कॅशबॅक जर मिळत असेल किंवा त्याच्यावरती त्यांना जर अजून काही इकॉनॉमिकली बेनिफिट मिळत असेल तर ते सुद्धा काय करू शकतात, ते फॅक्टर त्याच्यावरती ॲप्लाय होऊ शकतो. ओके, म्हणजेच काय, सीड मार्केटिंगसाठी काय काय आवश्यक आहे, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज एकदम इम्पॉर्टंट आहे, स्टोरेज मॅनेजमेंट व्यवस्थित पाहिजे, त्यानंतर नेचर प्रोडक्ट आपला कसा पाहिजे, वेल डेव्हलप पाहिजे, गुड क्वालिटीचा पाहिजे, क्वालिटी कंट्रोल, आपल्या क्वालिटी कसा पाहिजे, एकदम गुड क्वालिटी, प्युअर क्वालिटी पाहिजे, त्यानंतर पब्लिसिटी त्याची व्यवस्थित झालेली पाहिजे, त्यानंतर फायनान्शियल रिवॉर्ड्स हे सुद्धा व्यवस्थित तिथं क्रिएट झालेले पाहिजे. त्यासाठी हे एवढे सगळे ऑर्गनायझेशन मार्केटिंगसाठी काय आहे, इम्पॉर्टंट आहेत. ओके, सीड मार्केटिंग ऑर्गनायझेशन इज फिनिश.